जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आजचं व्हिडिओचं टायटल पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल किंवा असं टायटल का दिलंय की विद्या शिकवणे बंद, म्हणजे आता इथून पुढे आंधळे सर त्यांच्या शिष्यांना ज्ञान देणार नाहीत का किंवा गुरुमंत्र कानमंत्र देणार नाहीत का, नेमकी काय भानगड आहे. आता त्या भानगडीकडे जाण्याच्या आधी नेमका हा विषय निघाला का याची पहिले पार्श्वभूमी आपण समजावून घेऊया. बघा, आज शनिवारचा दिवस होता. सकाळपासून प्रचंड गर्दी सुरू आहे आणि सध्या सुद्धा या ठिकाणी 12 तास उलटून गेलेले आहे. सध्या रात्रीचे या ठिकाणी 11:30 वाजत आहेत आणि सध्या सुद्धा बरीच पब्लिक बाकी आहे. 12-12.5 तासांच्या कालावधीमध्ये अनेक भक्तांचे प्रश्न ऐकत होतो, समस्या ऐकत होतो, त्यावरती काही उपाय सांगत होतो, प्रार्थना करत होतो. 2 मुलं माझ्या समोर आली. 2 म्हणजे त्यापैकी एकच मुलगा माझ्या समोर आला. एक मुलगा समोर नव्हता. एक मुलगा हा पुण्याचा, म्हणजे पुण्याच्या जवळ असणाऱ्या एका गावचा रहिवासी, पण त्यांना तालुका आणि जिल्हा पुणेच लागतो. दुसरा मुलगा हा नाशिकचा. आता या मुलाने माझ्या समोर येऊन जे काही सांगितलं ते अगदीच थक्क करणारं होतं. म्हणजे मला आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला. त्या मुलाची कीव सुद्धा आली आणि त्या मुलासोबत जे घडलं त्या परिस्थितीचा राग सुद्धा आला. प्रकरण काय घडलं होतं पहा. या दोनही मुलांच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होते. जसे सर्वसामान्य भक्तांच्या घरामध्ये असतात तसे. सतत आजारपण असणे, दवाखाना सुरू असणे, त्या ठिकाणी धंद्याला किंवा शेतीमध्ये बरकत नसणे, घरामध्ये किरकिर असणे इत्यादी सर्वसामान्य व्याप ह्या मुलांच्या घरामध्ये होते. यावरती उपाय म्हणून या मुलांनी इकडे तिकडे काही महाराजांपाशी, काही ज्योतिषांपाशी, काही गुरुवर्यांपाशी दाखवायला सुरुवात केली. या गुरुवर्यांनी त्यांना तथाकथित काहीतरी बाहेरची बाधा आहे, झाडीतील उतारा करावा लागेल, चेडे पूजा करावी लागेल, चेडे जमिनीतून बाहेर काढावे लागतील, असे काही अघोरी पूजाविधी सांगितले आणि यासाठी तब्बल त्या मुलांचे 2 ते 2.5 लाख रुपये पुणे जिल्ह्यामध्ये गेले. बरं झालं. 2.5 ते लाख रुपये 2-2.5 लाख रुपये गेल्याच्या नंतर या मुलांना कुठेतरी ह्या गोष्टींबद्दल एक आकर्षण निर्माण झालं की आपण सुद्धा गुरु केले पाहिजे, आपण सुद्धा गुरुकडून विद्या प्राप्त केली पाहिजे, आम्हाला सुद्धा हे सर्व विधी जमले पाहिजे. आणि या खुळचट कल्पनेपायी, आता ही आपल्याला जरी खुळचट वाटत असली तरी त्यांच्या दृष्टीने ते खरोखर होतं. मग विद्या शिकण्याच्या ध्यासापोटी त्यांनी माहिती काढली. पुणे जिल्ह्यामध्ये ते फिरले. नाशिकचा मुलगा नाशिककडे फिरत होता. निरनिराळ्या नाथपंथीयांकडे, शाक्तपंथीयांकडे, आराध्यांकडे, भोप्यांकडे, गोंधळ्यांकडे, शिवपंथावाल्यांकडे ते फिरत होते. प्रत्येक गुरुकडे जायचे आणि विचारायचे, आम्हाला विद्या शिकवा, आम्हाला तुमचा शिष्य बनवून घ्या, आम्ही तुमची वाटेल तेवढी सेवा करतो, वाटेल तेवढे पैसे फी पे करतो, फक्त आम्हाला गुरुमंत्र कानमंत्र द्या, याशिवायच थोडीफार विद्या द्या. झालं. तथाकथित गुरु महाराजांनी त्यांच्याकडून कोणी 1 लाख, कोणी 2 लाख, कोणी 3 लाख, कोणी 4 लाख एवढी दांडगी फी वसूल केली आणि त्या बदल्यामध्ये त्यांना काही थुकरट मंत्र दिले, ज्या मंत्रांचा कुठलाही काहीही अर्थ होत नाही. बरं, आता हे जे थुकरट मंत्र दिले हे ना शाबरी आहे, ना बंगाली आहे, ना कायडदेशी आहे, म्हणजे सरळ सरळ आई राजा उध उध, तन मन धन गुरु अर्पण, किंवा तुळजापूर भवानी की जय, किंवा त्या ठिकाणी ओम नमः शिवाय, चैतन्य गोरखनाथाय नमः, असे सर्वसामान्य गजर किंवा मंत्र त्यांच्या कानामध्ये दिले. त्या बदल्यामध्ये एवढी दांडगी फी घेतली. जेव्हा मुलांनी विचारलं की गुरुजी किंवा महाराज आम्हाला पुढची विद्या शिकवा, त्यांनी सांगितलं आम्हालाच विद्या शिकवण्याचा अधिकार नाही तर आम्ही तुम्हाला कुठून देणार. अशा पद्धतीनुसार मुलांची फसगत झाली. या सर्व घटनेपर्यंत मुलांचे जवळजवळ त्या ठिकाणी 4 ते 4.5 लाख रुपये हे दवाखाना, महाराज, देवऋषी, बाबा, बुवा यांच्याकडे विद्या शिकण्यासाठी खर्च झाले होते आणि घरावरती कर्ज झालं होतं. मुलांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं, काही शेतीवरती कर्ज काढलं आणि पैसे घेऊन ह्या मुलांनी आणखीन ध्यास पुढे पेटवून ठेवला की आम्हाला योग्य गुरु मिळेल. आणि एका 1.5 शहाण्या महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुमचा गुरु तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत येईल, गुरुला शोधायला जाऊ नका. आणि काय आश्चर्य, या मुलांना मग चक्क बंगालच्या एका गुरु महाराजांचा पत्ता मिळाला. बंगालमध्ये असणारं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे महास्मशान, आणि महास्मशान म्हणजे असणारं तारापीठ. आता ह्या तारापीठमध्ये जी तारादेवी आहे हिचं मूळ स्थान आहे. तारादेवी ही दशमहाविद्येपैकी 2ऱ्या क्रमांकाची देवता. हिला आद्य महाकालीचं मूळ स्वरूप सुद्धा मानण्यात येतं. आता ह्या तारादेवीची महती अगाध आहे. मी सुद्धा तारादेवीचं उपासक आहे, तिला मनापासून मानतो. माझ्या घरामध्ये तिची स्थापना आहे. मी सुद्धा काही जणांना तारादेवीची दीक्षा दिलेली आहे. परंतु
ही मुलं थेट तारापीठला गेली. तिथलच्या असणाऱ्या एका मुख्य महंतांची यांनी भेट घेतली आणि त्यांची विनवणी केली की बाबाजी, आम्हाला तुमचं शिष्य करून घ्या आणि आम्हाला विद्या शिकवा. महाराष्ट्रामध्ये आमचे 4 ते 4.5 लाख रुपये आत्तापर्यंत खर्च झाले. कुठल्याही गुरूंनी आम्हाला खरा मंत्र दिला नाही. कुठल्याही गुरूंनी खरा गुरुमंत्र दिला नाही. कुठल्याही गुरूंनी खरा कानमंत्र दिला नाही. आणि एवढंच काय तर स्वतःच्या संरक्षणापुरता एखादा नाथ विद्येचा म्हणजेच शाबरी बंगाली काय असेल ते सुद्धा काही शिकवलेलं नाही. आम्हाला तुम्ही पदरात घ्या. गुरु महाराज म्हटले, तुम्ही जर माझी 1 वर्ष नित्य सेवा केली तर 1 वर्षाच्या नंतर मी तुम्हाला माझ्या जवळची सर्व विद्या देऊन टाकेल. तोपर्यंत तुम्हाला माझ्या सेवेमध्ये राहावं लागेल. आणि त्या महाराजांनी एक फार मोठी दक्षिणेची रक्कम त्यांना सांगितली. एवढी मोठी रक्कम या दोनही मुलांनी त्या ठिकाणी भरली, पे केली आणि त्या महाराजांची सेवा सुरू केली. आता यांनी त्याला गुरु केलं. आता ह्या 2 मुलांनी त्या समोरच्या महंतांना गुरु केल्यानंतर दररोज तारापीठ महास्मशानामध्ये झाडू मारणे, गुरु महाराजांचे कपडे धुणे, गुरु महाराजांची भांडी धुणे, गुरु महाराजांचं टॉयलेट आणि बाथरूम म्हणजे शौचालय साफ करणे, गुरु महाराजांचं अंथरूण लावून देणे, गुरु महाराजांचे पाय दाबणे, डोकं दाबणे, त्यांचे तळव्यांना मालिश करून देणे, त्यांच्या जटांना तेल लावून देणे, त्यांना अंघोळ घालण्यापासून सर्व 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 म्हणजे अक्षरशः पलंगापासून ते दिवाणखान्यापर्यंत आणि तिथून ते रस्त्यापर्यंत सर्व सेवा केली. अगदी एखाद्या चाकरापेक्षाही अधिक सेवा केली. आता एवढी प्रचंड सेवा केल्यानंतर गुरु महाराज प्रसन्न झाले आणि मग त्यांनी त्या चेल्यांना सांगितलं की मी आता तुम्हाला विद्या शिकवतो. त्या गुरु महाराजांनी 4 ते 5 मंत्र त्या मुलांना शिकवले. आता या मंत्रांची ते मुलं एवढी साधना करत गेले, पण त्या साधनेमधून कुठलंही आउटपुट त्यांना मिळत नव्हतं. कुठलाही चमत्कार, अनुभूती, काही रिअलाइज काहीच होत नव्हतं. मग त्या मुलांच्या मनात विचार आला की आपण एवढी मोठी रक्कम देऊन एवढी सेवा करून जर आपल्याला काहीही अनुभव येत नाही, मग नेमकं आपलं चुकतंय तरी कुठे. आणि असा विचार करून ती मुलं मग देऊळगाव राजाला माझ्याकडे आली. म्हणजे बंगालच्या तारापीठमधून पुण्याला, दुसरा नाशिकला आणि तिथून हा पुण्याचा मुलगा माझ्याकडे. आज येऊन त्यांनी माझी भेट घेतली. त्याची ही सर्व कर्म कहाणी ऐकली. मला सुद्धा पहिले आश्चर्य वाटलं, कारण मी तारेचा उपासक आहे, तारादेवीला मानणारा आहे. आणि मुख्य तारादेवीच्या या ठाण्यावरती हा मुलगा 6 महिने राबला. म्हटलं 6 महिन्यामध्ये तू जेवढी विद्या प्राप्त केलीस त्यापैकी एखादी झलक मला दाखवतोस का? तो म्हटला, गुरुजी मी जे जे मंत्र शिकलो ते मी तुम्हाला बोलून दाखवतो. म्हटलं बोल. खरं पाहता हे मी ऐकायला नाही पाहिजे, पण मला उत्सुकता होती की तारापीठमध्ये नेमकं याला कुठली विद्या शिकवली, थोडीशी आपण ती माहिती घ्यावी. त्या मुलाने जो पहिला मंत्र म्हटला, माझ्या लक्षात आलं की हा मंत्र आपण कुठेतरी वाचलेला आहे. मग माझ्या लक्षात आलं की गर्ग अँड कंपनीच्या सिद्ध शाबरी मंत्र ह्या पुस्तकामधील तो मंत्र होता. मी त्याला थांबवलं. म्हटलं 1 मिनिट, हा जो तू मंत्र बोललास हा पुस्तकातील मंत्र आहे. तो म्हटला हाच शिकवला. दुसरा मंत्र बोल. त्याने मला एक चिमट्याचा मंत्र सांगितला, नाथपंथाच्या चिमट्याचा, जो सुद्धा सिद्ध शाबरी मंत्र ह्याच पुस्तकातील होता. तिसरा म्हटला तोही शाबरी पुस्तकातील होता. आणि अक्षरशः त्या मुलाने मला तारादेवीचा जो मंत्र सांगितला तो सुद्धा धर्मशास्त्रानुसार संपूर्णतः चुकीचा होता. तारादेवीचा त्या ठिकाणी पंचमकारी मंत्र आहे, पंचाक्षरी मंत्र आहे, जो सर्व दशमहाविद्येच्या साधकांना माहिती असतो, खऱ्या सद्भक्तांना माहिती असतो. त्याचं उच्चारण मी या ठिकाणी करणार नाही, कारण तो गुप्तातीत गुप्त मंत्र आहे. पण या गुरु महाराजांनी तो खरा मंत्र न देता त्यांना तारादेवीचा ओम तत्तत ताराय नमः असा मंत्र दिला, ओम तत्तत ताराय स्वाहा असा मंत्र दिला. ओम तत्तत ताराय स्वाहा किंवा ओम तत्तत ताराय नमः याला कुठलाही धर्मशास्त्र आधार नाही, कारण ओम तत्तत हे कुठल्याही प्रकारचं बीजाक्षर नाही, तर तत्तत हा शब्द आमच्या कथ्थक नृत्यामध्ये वापरण्यात येणारा शब्द आहे. म्हणजे सरळ सरळ त्या मुलांची या ठिकाणी झालेली ही फसवणूक आहे. 6 महिने एवढी प्रचंड सेवा करून, एवढी दांडगी दक्षिणा देऊन, स्वतःचं तन मन गुरुच्या चरणावरती अर्पण करून बंगाल प्रांतातही जर मुलांची फसवणूक होते, महाराष्ट्रामध्ये सुद्धा 4 ते 4.5 लाख रुपये जातात, परंतु तन मन धन गुरु अर्पण आणि तुळजापूर भवानी की जय असले मंत्र मिळतात, अशा मुलांनी जायचं कुठे? आणि मग तो मुलगा माझ्या समोर बसलेला होता आणि त्या मुलाने सांगितलं की गुरुजी, आता माझा शेवटचा पर्याय म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही जर मला शरणात घेतलं तर मी तुमच्या चरणांची सेवा करेल. तुम्ही जर मला दूर लोटलं तर मग मी जगात देवालाच मानणार नाही. मी माझ्या घरातील देवारा उचलून पाण्यात नेऊन फेकेल, कारण देव आम्हाला आडवा आलेला नाही.
बाकीचे जे बसलेले होते माझ्या आजूबाजूला, त्यांना ह्या मुलाचा राग आला. किती उर्मट पोरगा आहे, देवघर फेकल म्हणतो. मी म्हटलं थांबा, तो ज्या परिस्थितीमधून निघला आहे हा तो बोलत नाही, त्याची परिस्थिती बोलते. कारण जे त्याच्या आईवडिलांचे त्याचे पैसे गेले हे घामाचे, कष्टाचे आणि हळाकळाचे गेले. आणि त्यामुळेच मला हा व्हिडिओचा आज विषय उचलावासा वाटला. आता याच्या विपरीत माझे जे त्या ठिकाणी काही शिष्य होते, जे हे सर्व किस्सा त्या मुलाचा ऐकत होते, बाकीची भरपूर गर्दी होती, ती गर्दी सुद्धा हा किस्सा ऐकत होती. या शिष्य मंडळामध्ये काही शिष्यांची नावं सांगतो. यामध्ये आमचा नितीन होता, दुर्गेश होता, सिद्धांत होता, अशोक होता, त्या ठिकाणी असणारा आमचा कार्तिक होता, त्या ठिकाणी असणारा साहेबराव होता, योगेश होता. हे सर्व माझे जवळचे शिष्य तिथं हे ऐकत होते आणि अक्षरशः एकामेकांच्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. 2 जणांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं होतं. का आलं असेल पाणी? सांगा बरं. कारण असं, तो मुलगा उठून बाजूला गेला, म्हणजे तो मुलगा जवळच उभा होता, त्याला ऐकू जाईल त्या आवाजामध्ये हे मुलं एकामेकांशी आणि मला बोलत होते. मला म्हटले की भाऊ, म्हणजे माझे जवळचे शिष्य मला भाऊ म्हणतात, बाकीचे सर्व गुरुजी म्हणतात. मला म्हटले भाऊ, तुम्ही आम्हाला खरा गुरुमंत्र दिलात, देवतेचा खरा कानमंत्र दिलात. आम्ही जी माहिती मागतो ती इस्तंभूत माहिती तुम्ही आम्हाला देता. जगाच्या कल्याणासाठी गुरुमंत्र आणि कानमंत्र कसा वापरावा हे सुद्धा शिकवता. आणि याबरोबरच ज्यांनी ज्यांनी तुम्हाला विद्या शिकण्याचा आग्रह केला, अशा सर्व शिष्यांकडून तुम्ही नाममात्र दक्षिणा घेऊन त्यांना सुद्धा विद्या शिकवली. अशा सर्व परिस्थितीमध्ये हा मुलगा जिथे 10 लाख रुपये खर्च करून आलेला आहे, म्हणजे 5 लाख रुपये त्याचे बंगालमध्ये गेले, 4.5 ते 5 लाख रुपये त्याचे पुणे जिल्ह्यामध्ये गेले, नाशिकमध्ये गेले त्या मुलांचे. असा 2ही मुलांचा खर्च 10 लाखाचा आहे. आम्हाला हे सर्व ज्ञान एवढ्या तटपुंज्या किमतीमध्ये मिळालं. आमच्यासारखे शिष्य तुम्ही आम्हाला पदरात घेतलं, तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभले, हे आमचं महत्भाग्य, असं म्हणून पाणावलेले डोळे ते मुलं पुसत होते. मी म्हटलं ठीक आहे, देर से आए लेकिन सुधर से आए. भरपूर आहे माझ्यासाठी. आज या ठिकाणी मी हा जो व्हिडिओ बनवत आहे त्याचं टायटल आहे, इथून पुढे विद्या शिकवणं बंद. अगदी खरं आहे, इथून पुढे मी विद्या शिकवणं बंद करणार आहे. पण कोणासाठी? जे खरे शिष्य असतील, जे खरे गुरुभक्त असतील, जे खरोखर अंबाबाईच्या मनापासून तिला स्वतःची आई मानत असतील, गुरूंच्या चरणांवरती श्रद्धा ठेवत असतील, अशा सर्व भक्तांसाठी, उपासकांसाठी आणि माझ्या चेल्यांसाठी माझ्या घराचे दरवाजे कालही उघडे होते, आजही आहे, उद्याही राहतील. जे खरे शिष्य असतील, ज्यांची गुरुभक्ती करण्याची तयारी असेल, गुरुसेवा करण्याची तयारी असेल, अशांसाठी मी कालही गुरुमंत्र कानमंत्र देत होतो, शिकवत होतो, विद्या सुद्धा शिकवत होतो, आजही शिकवतो, भविष्यामध्ये सुद्धा शिकवेल. कारण हा देह नश्वर आहे, हा देह मातीत जाणार आहे. मनुष्याने मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे, असं म्हणतात. सतीवृंदा, सतीवृंदा म्हणजे कोण? आपली तुळशी माय, ज्या तुळशीची आपण सकाळी पूजा करतो. ही सतीवृंदा ज्या वेळेला सती गेली, त्यावेळेला तिच्या चितेमधून जे रोपटं उगवलं, त्या रोपट्यालाच त्या ठिकाणी तुळशी म्हणण्यात आलं, रुंदा म्हणण्यात आलं. म्हणजे सतीवृंदा गेली परंतु कीर्तिरूपाने जगात अमर झाली. आणि आज तुळशी एवढा पवित्र इतर कुठलाही वृक्ष आपण मानत नाही. भगवान श्री हरी विष्णूच्या नैवेद्यावरती तुळशी पत्र ठेवल्याशिवाय विष्णू नैवेद्य सुद्धा स्वीकारत नाही. एवढी महान ती तुळशी कीर्तिरूपाने अमर झाली. त्याच पद्धतीनुसार माझा सुद्धा देह कधी ना कधी जाणार आहे. माझी आणि तुळशी मातेची काय तुलना, फक्त उदाहरण देतोय. परंतु जे ज्ञान मला माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे, स्वामी सुभाषचंद्र सरस्वती आणि किसननाथ महाराज घुगे, माझे नाथपंथाचे सख्खे आजोबा, या 3ही गुरूंकडून काही विद्या मिळाली, काही मंत्र मिळाले, काही शास्त्र मिळालं, भरपूर काही गुप्त साधना शिकायला मिळाल्या. ह्या गोष्टी जर मी माझ्या समोरच्या शिष्य संप्रदायाला सढळ हाताने शिकवत गेलो तर त्यांच्या हातून जनकल्याण होईल. तंत्र, मंत्र, यंत्र आणि ग्रंथ यांचा जगामध्ये प्रचार आणि प्रसार होईल. सनातन हिंदू धर्माची शक्ती काय असते हे घराघरामध्ये पोहोचेल. यासाठी मी नेहमी ज्ञान देताना, मंत्र देताना, विद्या देताना ती सढळ हातानेच दिलेली आहे. आणि या बदल्यामध्ये मी जी काही दक्षिणा घेतो ती अगदी तटपुंजी दक्षिणा घेतो की सर्वसामान्य गरीब भक्ताला सुद्धा ती द्यायला परवडेल. त्यामुळे इथून सद्भक्तांना मात्र माझे दरवाजे आणि विद्येचं भांडार खुलं राहील. परंतु नास्तिकवादी आणि स्वतःची पेटारं भरणाऱ्या लोकांसाठी मात्र इथून पुढे मी विद्या देणार नाही. एक विशिष्ट प्रकारची परीक्षा ठेवली जाईल. या परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण होतील, जे टिकतील, अशांनाच पुढे विद्या शिकवण्याचा मी या ठिकाणी संकल्प घेतला आहे. म्हणजे योग्य व्यक्तीच्या हातामध्ये योग्य विद्या, योग्य मंत्र जातील आणि नास्तिक आणि कुचाळ लोकांपासून ती विद्या सुरक्षित राहील. तर आजचा हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल असं मला या ठिकाणी आशा वाटते.
आणि आवाहन करतो, हा पुण्याचा मुलगा किंवा तो नाशिकचा मुलगा, अशा मुलांसारखे इतरही अनेक जण आहे जे आज मला कॉल करतात. थेट फोनवरती विचारतात, "गुरुजी, विद्या शिकवण्याचे किती पैसे घेणार? गुरुजी, बीड कंगन हवं आहे, किती पैसे घेणार? गुरुजी, तुम्ही हे करता का? गुरुजी, तुम्ही ते करता का?" हल्ली तर काही-काही बहाद्दर असे आहे जे कॉलवरती म्हणतात, "गुरुजी, आम्हाला सिद्धी प्रदान करण्याचे किती पैसे घेता?" 3 दिवसापूर्वी कॉल आलेला. म्हटलं, "अरे बाबा, सिद्धी म्हणजे काय?" म्हणे माहित नाही. म्हटलं मग सिद्धी मागतोय कशी? अरे सिद्धी जर अशी गुरुच्या खिशामध्ये असती आणि ती गुरुनी पैसे घेऊन दिली असती, तर आज त्या ठिकाणी निवडणुका झाल्या नसत्या. राजकीय नेत्यांनी सिद्ध्या विकत घेऊनच निवडणुका जिंकल्या असत्या. खरी सिद्धी ही गुरुभक्तीमध्ये आहे, परमेश्वर भक्तीमध्ये आहे, साधनेमध्ये आहे. जे खरे गुरुभक्त असतात त्यांना अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा या 4ही सिद्ध्या प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात आणि त्या ठिकाणी असणारी कैवल्यवाणी त्यांना प्राप्त होते. त्यांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य होतं. त्यांना त्या ठिकाणी वाक्सिद्धी प्राप्त होते. अशा सर्व गुरु भक्तांना गुरुभक्ती हाच शेवटचा पर्याय आहे. मी तर नेहमी सांगतो, की मला माझे परमपूज्य गुरु देवापेक्षा सुद्धा मोठे आहे. आता हल्ली काही उदाहरणं अशी असतात बघा. एक उदाहरण, की एक मुंबईची महिला होती. त्या मुंबईच्या महिलेला काही इतर व्यक्ती नावं ठेवत होती. नावं ठेवण्याचं कारण काय? कारण ती बोलताना, चालताना थोडीशी चुकीची बोलायची, चुकीचं वागायची. आता ती महिला माझी शिष्य होती. मी तिला एकांतामध्ये घेऊन 4 शब्द प्रेमाने समजावून सांगितले. कारण मी पिता होतो, ती मुलगी होती. म्हटलं, "हे बघ बेटा, तू बोलताना, चालताना अशा-अशा पद्धतीने वागतेस. तुला इतर 4 जण हसतात, नावं ठेवतात. तू हे सुधरवून घे." त्या महिलेने त्या दिवसापासून माझा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. मला फोन करणं बंद केलं. म्हणजे मला माहीत नव्हतं नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. हे मला तिसऱ्या शिष्याकडून माहीत झालं. मी सहज तिला मेसेज टाकला. तो ब्लॉक होता नंबर म्हणून लागला नाही. कारण विचारलं, ती म्हणाली, "गुरुजींनी माझी चुकी काढून मला झापलं, माझा अपमान केला. मला असले गुरु नको." मी स्वतःला धन्य समजतो, की अशा शिष्य महिला मला सुद्धा नको. मी माझ्या परमपूज्य गुरूंचा मार खाल्ला, गुरूंच्या लाथा खाल्ल्या, गुरूंच्या शिव्या खाल्ल्या, गुरूंची कपडे धुतली, पाय दाबले, सर्व सेवा केली. इथे काही मला पाढा वाचायचा नाही, पण गुरूची झापड खायला सुद्धा नशीब लागतं. जे गुरूचे बोलणे ऐकू शकत नाही, ते गुरुसेवा काय करणार? आणि अशा सर्व नालायक, बाकीचे तर कुठलेच नालायक नाही, बाकीचे सर्व शिष्य चांगले आहे. अशा नालायक महिलेला मी माझ्या शिष्य मंडळातून बाजूला केलं. याशिवाय दुसरा एक शिष्य होता. तो दुसऱ्यांच्या व्हिडिओवरती वाईट कमेंट टाकायचा. मी त्यालाही 2 ते 3 वेळेला समजावलं. तो ऐकत नव्हता. मी त्याला सुद्धा माझ्या शिष्यमंडळातून हद्दपार केलं. कारण गुरुचा शब्द, गुरुची आज्ञा ही पाळल्याच गेली पाहिजे. जर ती योग्य असेल तर. ती तुमच्या शिलापर्यंत, तुमच्या इज्जतीपर्यंत येत नसेल, तर तुम्ही अशी गुरु आज्ञा पाळली पाहिजे. गुरुसेवा सुद्धा केली पाहिजे. सेवा केल्यानंतरच त्याचं फळ मिळतं. अर्थातच सिद्धी, विद्या आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष इत्यादी पुरुषार्थ प्राप्त होतात. कोणीही अशा गुरूंच्या नादी लागू नये. बंगाल वगैरे प्रांतामध्ये विद्या शिकायला अजिबातच जाऊ नये. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हल्ली बंगाली शब्दाचं फार आकर्षण आहे. अरे तुम्ही मला सांगा, बंगाली बाबा, बंगाली विद्या, बंगाली मंत्र, बंगाली तंत्र, बंगाली तोडगा, कुठल्याही शब्दासमोर जर आपण बंगाली शब्द लावला तर त्याला आदराचं स्थान मिळतं आणि लोक त्याकडे आकर्षित होतात. हा फंडा हल्ली काही भोंदू महाराजांनी उचललेला आहे. जाणीवपूर्वक सांगतो, खरी बंगाली विद्या म्हणजे काय एकाही नालायकाला माहीत नाही. अहो, बंगाली विद्या म्हणजे बंगाली भाषेतील विद्या नसून जिचा प्रचार आणि प्रसार आणि उगम बंगाल प्रांतामध्ये झाला, अशा कामरूप देशाच्या विद्येला त्या ठिकाणी बंगाली विद्या म्हणतात. एवढं साधं शास्त्रही काही जणांना माहिती नाही हो. बंगाली विद्येमधील 4 शब्द कोणी सांगू शकत नाही. असे थोर व्यक्ती सुद्धा आज मोठे गुरु बनून बसलेले आहे. 4 ते 5 लाख रुपये विद्या शिकवण्याची रक्कम घेत आहे आणि सिद्ध शाबरी मंत्र किंवा इतर काही इंद्रजाल किंवा दत्तात्रय वशीकरण किंवा तोणे टोटके अशा 40-50 रुपयाच्या पुस्तकामध्ये मिळणारे थापट मंत्र किंवा गुगलवरती मिळणारे मंत्र शिष्यांच्या माथी टाकत आहे. अशा मंत्रांना कवडीचीही किंमत नसते. खरे गुरुकुळापासून आलेली मंत्रविद्याच आपल्याला त्याचं फळ देऊ शकते आणि खरा गुरुच ती विद्या समोरच्या शिष्यांना देऊ शकतो. शिष्यांनीही सावध राहावं, गुरूंनीही सावध राहावं. आणि बंगालमध्ये जर एवढी बंगाली विद्या असती तर तिथलच्या तथाकथित असणाऱ्या सध्याच्या मुख्यमंत्री, तथाकथित नाही, सध्याच्या आज रोजीच्या मुख्यमंत्री ममताताई बॅनर्जी, तर ममता दीदी बॅनर्जी यांना नरेंद्र मोदी साहेबांच्या विरुद्ध, त्यांच्या कॅन्डिडेटच्या विरुद्ध, भाजपच्या कॅन्डिडेट विरुद्ध निवडणुका लढवायचं कामच पडलं नसतं. त्या ठिकाणी त्या बंगाली विद्या वापरूनच मुख्यमंत्री झाल्या असत्या. तिथेही सर्वांना आपल्यासारखा संघर्ष करावा लागतो. आणि बंगाल प्रांतामधून तुम्हाला एक सांगायला नवल वाटेल,
मागच्याच आठवड्यामध्ये बंगालचं मुखर्जी नावाचं एक जोडपं माझ्याकडे येऊन गेलं, ज्यांना अजिबात मराठी भाषा समजत नाही, बोलता सुद्धा येत नाही. YouTubeवरती माझा व्हिडिओ त्यांनी बघितला, तो त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीकडून त्यांनी हिंदीमध्ये ट्रान्स केला, तो ऐकला आणि त्यावरती ते माझ्याकडे आले होते. ते त्रस्त होते, त्यांना आपल्या इथे उपासना शिबिर करून फरक पडला. त्यामुळे बंगालमध्ये कुठलीही बंगाली विद्या नाही, ज्या मोजक्या लोकांकडे आहे ते त्याचं बाजारीकरण करत नाही. त्यामुळे अशा भोंदू गुरूंपासून सावध राहावं आणि इथून पुढे माझा विषय, खऱ्या शिष्याला परीक्षा घेतल्याशिवाय मी अजिबात विद्या शिकवणार नाही. कारण पैसा हाताचा मळ आहे. आज मला कोणी 5,000 देईल, 10,000 देईल, 1,00,000 देईल, 10,00,000 देईल, 1,00,00,000 देईल. अहो, हा पैसा मरेपर्यंत केव्हाही कमवता येईल. परंतु जी सेवा मी परशुराम नानांची केली, त्यांच्या लाथा खाल्ल्या, शिव्या खाल्ल्या, सेवा केली, 3 वर्ष मला विद्या ग्रहण करायला लागली. एवढी अनमोल, परीस स्वरूप, सोन्यापेक्षाही बहुमूल्य अशी विद्या आज मी अनेकांना फुकट शिकवलेली आहे. अनेकांना नाममंत्र दक्षिणा घेऊन शिकवली, की बाबा यांना त्याची किंमत राहावी. इथून पुढे परीक्षा घेतल्याशिवाय कोणी किती जरी पैसे ठेवले, मी विद्या शिकवणार नाही. विशिष्ट परीक्षा देऊनच शिष्याला ही विद्या प्राप्त करता येईल. म्हणून आजच्या व्हिडिओचं टायटल होतं, आजपासून विद्या शिकवणे बंद. ती कोणासाठी? भोंदू, अहंकारी, दांभिक आणि संधी साधू व्यक्तींना विद्या बंद. खरे गुरुभक्त, खरे शिष्य, श्रद्धाळू आणि गुरुच्या चरणांवरती श्रद्धा असणाऱ्यांना विद्या शिकवणं सुरूच राहील. शेवटी म्हणतात नाथ पंथाच्या उक्तीप्रमाणे, गुरु की शक्ती मेरी भक्ती स्फुरो मंत्र ईश्वरी वाचा. गुरुवरती भक्ती असेल तरच मंत्रांमध्ये शक्ती येईल. एवढं माझं बोलणं आज मी या ठिकाणी थांबवतो. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.